नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. दुसऱ्या दिवशी पुन्हा सापडले गोवंशाचे अवशेष. संपूर्ण खेड तालुका बंद ठेवण्याचा पवित्रा. खेड पोलिसांची भरीव कामगिरी. 24 तासांच्या आत 4 आरोपींना अटक. उद्याच्या बंद मध्ये सहभागी होऊ नका खेड पोलीस. खेड तालुका मुस्लिम समाजातर्फे दोषींवर कारवाई करण्याचं निवेदन. कोटेश्वरी मातेचं घेतलं दर्शन. राज्यमंत्री योगेश दादा यांची जामगे निवासस्थानी पत्रकार परिषद संपन्न. योगेश दादा राज्यमंत्री होताच शिवसेना पक्षात पुन्हा इनकमिंग सुरू. व्यापारी महासंघ रत्नागिरी जिल्ह्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. आज दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा याच ठिकाणी गोवंशाचे आणखी अवशेष सापडल्याचं समोर आलं. त्यामुळे आता खेड शहरात वातावरण तापलेलं असणार हे निश्चित. काल संध्याकाळी खेड शहराजवळ असणाऱ्या देवळे पुलाखाली गोहत्येचे अवशेष सापडले आणि हिंदू बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचली. खेड शहरात रात्री उशिरापर्यंत याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. सोमवारी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला असताना आज सोमवारी सकाळी पुन्हा याच ठिकाणी चोरद नदीच्या काठी गोवंशाचे अवशेष सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली. नागरिकांनी मोर्चा काढत खेड बंदचा नारा दिला. शहरातून बाईक रॅली काढून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. असंख्य गोप्रेमी रस्त्यावर आल्यामुळे खेडमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. समस्त हिंदू बांधवांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच घटनेनंतर हिंदू बांधवांनी मोठी निदर्शनं करायला सुरुवात केली. समोर आलेला प्रकार हा अत्यंत अमानुष असल्याचं बोललं जात आहे. काल तब्बल 7 ते 8 गायींची हत्या होऊन हे गोवंशाचे अवशेष सापडले आणि आज यात अधिक भर पडली. त्यामुळे शहरातील वातावरण चांगलंच चिघळलं. आज मिळालेल्या अवशेषांमध्ये 2 गायींचं मांस आणि 4 शिंग आढळून आले. तरी सोमवारी आरोपीला ताब्यात न घेतल्यास उद्या मंगळवारी संपूर्ण खेड तालुका बंद ठेवण्याचा पवित्रा हाती घेण्यात आला. सकल हिंदू समाजानं उद्या संपूर्ण खेड तालुका बंदची हाक दिली. तरी उद्या या बंद मध्ये सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन देखील करण्यात आलं. विविध हिंदू संघटना उद्या बंद मध्ये सहभागी होणार असून घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी खेडमधील तीनबत्ती नाका येथे उद्या सकल हिंदू समाज एकत्र जमणार असल्याचं सांगण्यात आलं. संपूर्ण घटनेसंदर्भात आता खेड पोलिसांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खेड पोलिसांनी या संदर्भात माहिती देत यामध्ये काही जणांना अटक केली असून पोलीस अधिक तपास करतायत अशी माहिती दिली. शिवाय उद्याच्या बंद मध्ये सहभागी होऊ नका आणि खेड शहरात कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. खेड पोलीस ठाणे येथे काल एक श्री शशिकांत दांडेकर या व्यक्तीने त्याची गाय चोरीला गेल्या संदर्भात एक गुन्हा दाखल या खेड पोलीस स्टेशनमध्ये केला होता. त्या गायीचे काही अवशेष त्याला देवना नदीच्या किनारी सापडले होते. त्या अनुषंगाने खेड पोलिसांनी आम्ही तात्काळ त्याचा तपास सुरू केला. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी आणखी काही जनावरांची शिंगे आम्हाला त्या ठिकाणी आढळून आली आणि त्यामुळे याचा गांभीर्याने आम्ही तपास घेऊन या प्रकरणात 4 टीम पोलिसांच्या तयार करून तपास सुरू केला होता आणि वेगाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आज एक 3 आरोपी महत्त्वाचे आरोपी पकडलेले आहेत. त्यापैकी एका आरोपीकडं गाईचं मांस जनावरांचं जे काय मांस आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळून आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे एक जिवंत बैल एका ठिकाणी बांधून ठेवला होता. तो देखील आपण या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि तपास सुरू केलेला आहे. पुढील तपास सुरू केलेला आहे. या गुन्ह्यातील जी काय टोळी असू शकते किंवा जी काय साखळी असू शकते त्याच्या मुळापर्यंत आम्ही पोचणार आहे आणि जे काही आरोपी असतील ते सर्व आरोपी अटक करून कडक कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे. या अनुषंगाने आपल्या माध्यमातून मला सर्व खेडवासियांना एक नम्र आव्हान करायचं आहे की काही अनाधिकृत पत्रक याच्यावर फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर व्हायरल होतं की बाबा बंद संदर्भात, परंतु
असा कोणताही बंद नागरिकांनी पाळू नये। या संदर्भात कुणी काय धमकी वजा किंवा काय असं जबरदस्तीने कुणी काय करत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क करावा। या अनुषंगाने आम्हाला त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल। आणि जी आपल्याला खेडमध्ये जी शांतता पूर्वीपासून खेडवासी करतायत ते तशीच टिकून राहावी याकडे आम्ही लक्ष देणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जे व्हॉट्सअपवर हे भावना भडकवण्यासंदर्भात किंवा ज्या काही पोस्ट अफवा वजा पोस्ट व्हायरल होत आहेत त्या पोस्टवर कुणी लक्ष देऊ नये किंवा आणि असे जर कोणी पसरवत असेल तर खरोखर त्यांना शोधून त्याच्यावर कायदेशीर आम्ही कारवाई करू। आणि त्या ॲडमिनवर पण आम्ही त्या संदर्भात कारवाई केली जाईल हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं। या संदर्भात विकीभाई भोसले, अंकुश भोसले, शेखर पवार, आकाश साळवी, शुभम भोसले, आर्यन भोसले यांनी उपस्थित राहत दीप वाहिनीजवळ अधिकची माहिती दिली। 22 डिसेंबर 2024 रोजी काल खारीपट्ट्यामधील देवणी ब्रिजवरती काही गुरांचे किंवा गोमातेचे काही तुकडे तिथे भेटले। त्याच्यानंतर पूर्ण सकल हिंदू समाज खेड तालुक्यातून पेटून उठलेला आहे। खरं तर हा प्रकार जवळपास वर्षभर या खेड तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात चाललेला आहे। या हरामखोरांची एवढी हिंमत होते की बिनधास्तपणे नदीमध्ये आपल्या गोमातेचे तुकडे हे फेकले जातात एवढ्यापर्यंत यांची हिंमत जाते। यांची हिंमत जायला कारणीभूत का तर हे पोलीस प्रशासन आहे। जर नको ते धंदे हे बंद करतात मग ह्या अशा गोमातेकडे आपल्या हिंदू धर्माला आपण देव मानतो गोमातेला आणि मग इकडे ह्या पोलिसांचं दुर्लक्ष का असतं। आज आम्ही पूर्ण जवळपास सातगाव मधली जी आमची जी मंडळी आहे आम्ही पीआयना भेटलो आणि त्यांना सांगितलं की जवळपास या 15 गावांमध्ये या गायीची तस्करी जवळपास 6 महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात चाललेली आहे। साधारणतः आमच्या सातगावामध्ये आमचा शेखर पवार म्हणून एक मित्र आहे त्यांनी आमच्याकडे व्हिडिओ फुटेज आहे गाडी पकडली होती त्यांना मारहाण देखील केली। त्याच्यानंतर पण हे प्रकार थांबत नाही। कोणतरी म्हाडची एक आंटी आहे या हिंदू लोकांना बिनधास्तपणे रिव्हॉल्वर दाखवते। आम्ही पोलिसांची ही व्यथा मांडली सुद्धा मगाशी पीआय नितीन भोईंच्याकडे ही व्यथा मांडली तरी हे गांभीर्याने घेत नाहीत असं आम्हाला वाटतंय। मोहम्मद म्हणून कोणतरी आहे। आज आम्ही वाट बघतोय उद्यापर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत जर त्या आंटीला जी कोणती मेन सूत्रधार आहे तिला जर पकडली तर मेन जो सूत्रधार आहे तिथं पोलीस पोहोचतील। परंतु हे तिचं नाव घेतल्यावरती हे शांत कसे काय झाले। 24 तासाच्या आतमध्ये जर काय हा पूर्ण पडदा पडला नाही त्या आंटीला पण जर अटक केली नाही तर हिंदू समाज हा पेटून उठलेला आहे। प्रत्येक गावागावामध्ये विचित्र प्रकार घडतील आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल यांनी याची दक्षता घ्यावी। आज याच घटनेसंदर्भात दोषींवर लवकरात लवकर कारवाई करा या आशयाचं निवेदन खेड तालुका मुस्लिम समाजातर्फे देण्यात आलं। सदर घटनेचा खेड तालुका मुस्लिम समाजातर्फे देखील निषेध व्यक्त करण्यात आलाय। सिकंदर जसनाईक, आरिफ मुल्लाजी, जावेद कौचाली, दानिश मणियार आणि काही प्रमुखांनी एकत्र येत दोषींवर लवकरात लवकर कारवाई करा या आशयाचं निवेदन खेड पोलीस निरीक्षकांच्या स्वाधीन केलंय। सदर प्रकरण हे 2 समाजात तेढ निर्माण करणारं असल्यामुळे खेड तालुक्यातील सामाजिक सलोखा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोषींवर कारवाई करा अशी मागणी या निवेदनामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आली। दापोली विधानसभेचे आमदार योगेशदादा कदम यांची गृहराज्यमंत्री, महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायत राज आणि अन्न नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन या खात्यांवर वर्णी लागली आणि त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। यानंतर ते काल प्रथमच मतदारसंघात आले असता खेड तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। त्यांच्या स्वागतासाठी राजेशाही मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं।
यामध्ये घोडे, उंट, मावळे तसेच खालूबाजा, डीजे, ढोल ताशे अशी थाटात ही मिरवणूक काल खेड शहरातून निघाली। ठिकठिकाणी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या। यानंतर जामगेवासियांनी राज्यमंत्र्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला। पुढे त्यांनी ग्रामदैवत श्री कोटेश्वरी मातेचं दर्शन घेतलं। ग्रामस्थांनी योगेशदादा कदम यांच्या सत्काराची संपूर्ण तयारी यावेळी करून ठेवली होती। पुष्पगुच्छ आणि कौतुकांचा वर्षाव करत ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिल्या। राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज मी मतदारसंघामध्ये येतोय। आज पहिल्यांदाच आमच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय, आशीर्वाद घ्यायला आलोय। देवीला एवढीच प्रार्थना केली आहे, ह्या पदाच्या मार्फत महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडो, कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्याची जी काही जबाबदारी माझ्या खांद्यावरती पडलेली आहे ती सुरळीत राखण्यामध्ये मी यशस्वी होवो असा देवीकडनं मी आशीर्वाद मागितला आहे। आणि नक्कीच आमचे वडीलधारी सगळी मंडळी आज आमच्या सोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत। जुनी आठवणला नक्कीच उजाळा द्यायला हवा आहे। रामनाथभाई जेव्हा पहिल्यांदा गृहराज्यमंत्री झाले होते तेव्हा त्याला जवळपास 30 वर्ष होत आलेली आहेत आणि 30 वर्षानंतर पुन्हा एकदा जामगे गावाला मान हा शिवसेनेने दिलेला आहे, सामान्य शिंदे साहेबांनी दिलेला आहे। हे आम्ही जामगे ग्रामस्थ कधीच विसरणार नाही, खेडवासी किंवा आम्ही कधी विसरणार नाही। आणि रामनाथभाईंनी जसं त्या पदाला त्यावेळेला न्याय दिला होता, आम्ही जवळनं फार जवळनं पाहिलं होतं। मी तेव्हा शाळेत होतो, परंतु त्यावेळेला रामनाथभाईंचं काम मी फार जवळनं पाहिलं होतं। तर त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो आणि नक्कीच ह्या पदाला न्याय द्यायचा माझा प्रयत्न असेल। यानंतर राज्यमंत्री योगेशदादा कदम यांची जामगे निवासस्थानी पत्रकार परिषद संपन्न झाली। पाहुयात यावेळी राज्यमंत्री योगेशदादा काय म्हणाले। दिवसभरामध्ये आपण पाहतो या ठिकाणी तुमचं आगमन झालं, स्वागत झालंय, काय सांगाल? एक कार्यकर्त्यांमध्ये अर्थातच उत्साह आहे। खेड तालुक्याला 2014ला सन्माननीय रामनाथभाईंना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं, परंतु आमदार म्हणून ह्या दापोली मतदारसंघामध्ये जवळपास 50 वर्षाच्या कालावधीनंतर मंत्रिपद मिळत आहे आणि म्हणून नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। एकंदरीत मागच्या 2.5 वर्षाच्या घडामोडी पाहता मागील 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला मला 13,500चं मताधिक्य मिळालं होतं आणि उद्धवजींची साथ सोडून जेव्हा मी शिंदे साहेबांसोबत गेलो प्रचंड संघर्ष आम्हाला त्यावेळेस करावा लागला, परंतु तरीसुद्धा मागच्या वेळेपेक्षाही जास्त मताधिक्य म्हणजे जवळपास 24,000चं मताधिक्य ह्यावेळेला दापोली मतदारसंघामधील जनतेने आम्हाला दिलं। याचा अर्थ जनतेने आमचा निर्णय तर स्वीकारलाच, परंतु जनतेने विकास कामाला कौल दिला आणि म्हणून जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या। महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना पक्ष म्हणून काम करत असताना ह्या शिवसेना पक्षामध्ये सर्वात तरुण आमदार म्हणून आज मी आहे। शिवसेना पक्षामध्ये सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून आज मी तिथे होतो आणि म्हणून जनतेच्या अपेक्षा या वाढल्या होत्या की तरुण म्हणून नक्कीच संधी मिळेल आणि ती संधी आम्हाला मुख्य नेते शिंदे साहेबांनी दिली आहे। आम्ही दापोली मतदारसंघाच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार मानू इच्छितोय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे देखील मनापासून आभार मानेन, त्यांनी देखील ह्या निर्णयामध्ये आम्हाला साथ दिली, त्यांनी देखील हिरवा कंदील दिला आणि आज हे पद आमच्या दापोली मतदारसंघाला मिळाले। एकाची आपल्याला 5 खाती मिळाली आहेत, आता उद्या तुम्ही कारभार स्वीकाराल, कसं वाटतं? नाही, खाती अर्थातच महत्त्वाची आहे, विशेषतः गृह राज्यमंत्री शहरी ही अतिशय मोठी जबाबदारी आहे। शहरामध्ये गुन्हेगारी ही पेरली जात असते किंवा उगवली जात किंवा तिथे त्याचा उगम होत असतो, तर अशा ठिकाणी नक्कीच एक मोठी जबाबदारी माझ्यावरती असताना नक्कीच मी पार पडेन आणि उर्वरित जी खाती आहेत ती देखील अर्थातच महत्त्वाची आहेत। महसूल असेल, ग्रामविकास असेल किंवा अन्न नागरी पुरवठा असेल किंवा मग फूड अँड ड्रग असेल, मला वाटतं अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मला दिलेली असताना नक्कीच हळूहळू शेवटी खाते समजून घ्यायला देखील 1-2-3 महिने जातात आणि थोडासा एक सेटल व्हायला 1-1.5 महिना जाईल, परंतु नक्कीच ह्या सर्व खात्यांना राज्यमंत्री पद म्हणून जी माझ्यावरती जबाबदारी असेल ती 100% योगेशदादा प्रामाणिकपणे पार पडेल। तर मला आता एक 2 तासापूर्वीच मला ती माहिती समजली आणि मी आता रत्नागिरी एसपींशी देखील बोललोय। खेड तालुक्याच्या आमच्या PIना देखील मी आदेश दिलेले आहेत की पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना पकडलं गेलं पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे आणि कडक कारवाई कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रकार ज्यांनी
केलेला आहे त्याला सोडलं जाणार नाही, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. कुठलाही राजकीय दबाव ही कारवाई करत असताना कोणाचा येणार नाही, हस्तक्षेप होणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना 24 तासाच्या आतमध्ये कारवाई करायचे मी आदेश दिलेले आहे. दरम्यान योगेशदादा राज्यमंत्री होताच आता शिवसेना पक्षात पुन्हा इनकमिंग सुरू झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना पदाधिकारी मधुर चिखले यांनी योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यावेळी माजी सभापती अण्णा कदम, परेश चिखले, दर्शन महाजन आणि पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी मधुर चिखले याचं पक्षात सहर्ष स्वागत केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नुकत्याच जाहीर झालेल्या मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेले दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान नामदार योगेश रामदास कदम हे राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच खेड शहरात दाखल झाले. यावेळी शहरातून त्यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष, खेडचे माजी नगराध्यक्ष आणि दीप केबल इंटरनेट आणि दीप वाहिनीचे सर्वेसर्वा बिपिनदादा पाटणे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दीप न्यूज नेटवर्कचे सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते. व्यापारी महासंघ रत्नागिरी जिल्ह्याची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच प्रीतिवर्धन मंगल कार्यालय जालगाव दापोली येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे उपस्थित होते. त्यांच्या सोबत उपाध्यक्ष प्रमोद काटकर, सचिव योगेश जोग, सहसचिव मिलिंद शेठ, प्रवीण शेटे आणि निमंत्रित सदस्य आशुतोष शितूर, अमित कोळवणकर इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला दिवंगत फारुख पठाण, रमेशभाई मेहता, पी.के. जैन, एन.एम. गुजर, महेश पतंगे, मितुल पटेल आणि अन्य ज्ञात अज्ञात दिवंगत व्यापाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक स्थानिक व्यापारी संघटनांकडून महासंघाशी संलग्नता मिळण्याबाबत वारंवार विचारणा करण्यात येत होती. त्यालाच अनुसरून या बैठकीमध्ये सर्व स्थानिक व्यापारी संघटनांना संलग्न करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या 1 जानेवारी पासून समर्पण पे या ॲपद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व स्थानिक व्यापारी संघटना महासंघाशी संलग्न होऊ शकतात. यामुळे सर्व व्यापारी संघटनांना अनेक लाभ होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. उपस्थित व्यापाऱ्यांकडून निवडणुकीमुळे मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतील व्यापाऱ्यांना होणारा त्रास, होस्कस ट्रेनिंग, फटाका बंदी, वजनमाप छपाईचे अवाजवी दर, प्लॅस्टिक बंदीमुळे होणारा त्रास, जिल्ह्यामध्ये वाढणारा अनाधिकृत व्यापार इत्यादी बाबी उपस्थित करण्यात आल्या. या सर्वांवर येत्या काळामध्ये जिल्हा महासंघाकडून आवश्यक त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यात येईल असा विश्वास उपस्थित व्यापाऱ्यांना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला. या सभेचं अत्यंत उत्तम आणि नेटकं आयोजन जालगाव व्यापारी संघटनेकडून करण्यात आलं. जालगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष समीर फाटक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सभेची व्यवस्था अत्यंत उत्तम ठेवली. संपूर्ण दापोली तालुक्याच्या ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन केलं होतं. यासाठी जिल्हाभरातून आणि विशेषतः दापोली तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावतळे, बुरोंडी, पालगड, दाभोळ, असूल, वाकवली, कुंभवे, हरणे, अंजरला, केळशी इत्यादी स्थानिक व्यापारी बाजारपेठातून स्थानिक अध्यक्ष, त्यांचे प्रतिनिधी आणि अन्य अनेक व्यापारी यावेळी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनोद आवळे यांनी केलं. सभेसाठी मयुरेश फाटक, किरण पेंडसे, कौस्तुभ जोशी, अशोक चव्हाण, नितीन मयेकर, मिलिंद बारटक्के, संजय शेठ, राजेंद्र जैन, उत्तम पवार, सतीश गोरे, पप्पू बोहरा, शैलेश गुजर आणि अनेक व्यापारी बांधवांनी चर्चेत भाग घेतला. तालुक्यातून बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. महाडमध्ये चोरट्यांची दहशत सुरूच असून काही दिवसापूर्वी किल्ले रायगड रस्त्यावरील साई आशा कॉम्प्लेक्स मधील 6 फ्लॅट एकाच वेळी चोरट्यांनी फोडले होते. त्या घटनेचा तपास पोलिसांमार्फत अजूनही सुरू असतानाच
महाड शहरातील नवानगर भागातील ग्रीन पार्क या इमारतीतील 2 फ्लॅट फोडल्याची घटना शनिवारी 21 डिसेंबर 2024 रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली। इमारतीतील ए विंग मधील 408 नंबर फ्लॅट मध्ये भाडे तत्वावर राहणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित शेंडे आणि डी विंग मधील फ्लॅट क्रमांक 202 मधील मंगेश देशमुख यांचे दोन्ही फ्लॅट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला। घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून तपास चालू केलाय। या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। महाड शहरामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक घरफोड्या झाल्या असून पोलिसांना मात्र या चोऱ्यांचा तपास करणं शक्य झालं नाही। त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन झोपेत आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। यंदाच्या वर्षी गणेश उत्सवात लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि पत्रकार संघ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती सजावट स्पर्धा, घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती अशा स्वरूपात आयोजित करण्यात आली होती। सदर स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ तटकरे हॉल खेड येथे आयोजित करण्यात आला। स्पर्धेतील विजेत्यांना लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या आणि पत्रकार संघ खेड यांच्या वतीने रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष सुरेश चिकणे, स्पर्धेचे समन्वयक उत्तम कुमार जैन आणि लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष आणि स्पर्धा समन्वयक लायन रोहन विचारे यांच्या हस्ते पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट आणि सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा विजेत्यांना गौरवण्यात आलं। घरगुती गणेश उत्सव स्पर्धा विजेते प्रथम क्रमांक अभय पाटणे, द्वितीय क्रमांक सजेली गुटाला, तृतीय क्रमांक विजय पाटणे आणि सार्वजनिक गणेश उत्सव स्पर्धा विजेते प्रथम क्रमांक टायटनचा राजा खेड, महाराष्ट्र बेलदार संघटना भरणे, द्वितीय क्रमांक तसेच तृतीय क्रमांक खेड सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ शिंदे गट यांना देऊन स्पर्धेचं पारितोषिक वितरण करून सर्वांना सन्मानित करण्यात आलं। यावेळी गणपती सजावट स्पर्धेतील सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रम प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे उपाध्यक्ष विनोद मोरे, सहसचिव संदीप मोरे, माजी अध्यक्ष ओंकार गोंदकर, माजी खजिनदार निनाद गांधी, रत्नाकर शिलेवंत, ज्ञानेश्वर मरकड, विनोद देसाई, प्रफुल्ल मोरे, खेड तालुक्यातील पोलीस पाटील, खेड नगर परिषदेचे कर्मचारी, लायन्स क्लबचे सर्व सदस्य आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे सहसचिव, महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचं 22 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे खेड या प्रशालेकडून शाळेच्या मुख्य गेटवर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी विद्यार्थ्यांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली। तसेच या स्वागत सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केलं। या प्रसंगी संस्थेचे खजिनदार, सकपाळ शाळेचे प्राचार्य डॉक्टर खोत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। खेडमधील ICS महाविद्यालयात ट्रॅव्हल अँड टुरिझम या विषयावर 1 दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक ठाकरे यांनी पर्यटन क्षेत्रातील हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल इंडस्ट्री याबद्दल सविस्तर माहिती दिली। या क्षेत्रात असणाऱ्या व्यवसायाच्या संधी आणि त्यातील अडचणी यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। संजय काशीद यांनी कोकणामध्ये असणाऱ्या पर्यटनातील संधी आणि तरुणांना हे क्षेत्र कशा पद्धतीने रोजगार देणार याविषयी मार्गदर्शन केलं। यात त्यांनी कोकणातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा आढावा घेतला। तसेच टूर गाईड म्हणून काम करत असताना कोणतं कौशल्य युवकांमध्ये असणं गरजेचं आहे याविषयी देखील मार्गदर्शन केलं। महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांना पर्यटन हा विषय अभ्यासक्रमासाठी आहे, परंतु हा विषय अभ्यासक्रमापुरता मर्यादित न ठेवता त्यातून रोजगार कशा पद्धतीने मिळवता येईल याचा विचार करावा असं आवाहन केलं। यावेळी व्यासपीठावर रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोलीचे अध्यक्ष संजय काशीद, बेहरे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय लवेलचे प्राचार्य सूर्यकांत ठाकरे, तसेच मंडणगड येथील हॉटेल व्यावसायिक दळवी,
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी उपस्थित होत्या। या कार्यशाळेचा महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला। टेटवली येथील महाविद्यालयातील विद्यार्थी देखील यात सहभागी झाले होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर चंद्रशेखर साळुंके, विपुल गायकवाड, सुप्रिया कडगे, लीना चिखले, अभिमन्यू जाधव आदींनी सहकार्य केलं। कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विपुल गायकवाड यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सुप्रिया कडगे यांनी केलं। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी।